ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. सायलीच्या विरोधात जाऊन आता खोटे रिपोर्ट बनवून घेणं हे प्रियाला आता खूप महागात पडणार असतं. कारण ज्या नर्सने ते खोटे रिपोर्ट बनवून घेतलेले असतात ते सर्व काही सत्य आता डॉक्टरांकडून अश्विनला कळताच अश्विन त्याच्या मुळाशी जाणार असतो आणि त्याच्यासमोर आता प्रियाच्या खोट्या नाटकाचा खूप भयानक पद्धतीने पर्दाफाश होणार असतो. इकडे आता अर्जुनने हॉस्पिटलमध्ये खूप काही घोळ होत असल्याचं अश्विनला सांगताच अश्विन आता त्या नर्सचा शोध घेतो आणि ज्यावेळी आता त्या नर्सला अश्विन बोलत असतो त्याचवेळी नर्सच्या तोंडून आता प्रियाचं सत्य बाहेर येतं. ते म्हणजे प्रियाने एक रिपोर्ट नाही तर 2 खोटे रिपोर्ट बदलायला सांगितले असल्याचं सत्य आणि प्रिया तन्वी नसल्याचं सत्यसुद्धा आता त्या नर्सच्या तोंडून पडलेल्या वाक्यानेच अश्विनला समजणार असतं. त्या नर्सने आता अश्विनला सांगितलेलं असतं की प्रियाचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नाही आणि ज्यावेळी सायलीवरती हल्ला झाल्यानंतर प्रियाच्या रक्ताची गरज असते तेव्हा कसे प्रियाने आता नर्सला पैसे चारून सर्व काही रिपोर्ट बदलवून घेत सर्वांना खोटं सांगायला कसं सांगितलं होतं हे सर्व काही सत्य आता नर्स ज्यावेळी अश्विनला सांगते तेव्हा अश्विनला खूप मोठा धक्का बसणार असतो. कारण प्रियाचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह नसतो म्हणजेच आता तो रविराजच्या ब्लड ग्रुपशी मॅच होत नसतो. म्हणजेच प्रिया ही रविराजची मुलगी नसल्याचं सत्य आता अश्विनला एका वेगळ्याच पद्धतीने समजणार असतं. इकडे आता घरी आल्यानंतर अर्जुन आणि सायलीसाठी घरच्यांनी सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. परंतु सर्वच जण आता आनंदाने नाचत असतात. परंतु त्याचवेळी आता सायली प्रेग्नेंट नसल्याचा खूप मोठा धमाका करते आणि त्याचवेळी कल्पना आता सायलीला म्हणत असते, अगं सायली तू असं वेड्यासारखं काय बोलते. तेव्हा अश्विन म्हणतो, वहिनी रिलॅक्स, तुला टेन्शन आलंय का तुम्हा दोघांना. म्हणजे पुढचं प्रोसिजर कशी होईल काय, म्हणजे आम्ही असे पेशंट बघितले आहेत काही तर आनंदाने वेड्यासारखे रडतात सुद्धा, काही वेड्यासारखे वागतात सुद्धा. तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन आलं आहे का, आपल्याला जमेल की नाही हे सर्व काही. तर तुम्ही अजिबात काळजी करू नका दोघेही. आपल्या घरचा डॉक्टर आहे आणि मी आहे ना, सर्व चेकअप करण्यासाठी आहे आणि वेळच्या वेळी तुझी घरीसुद्धा आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाईल त्यावेळी काळजी घेतली जाईल. परंतु सायली सांगते, नाही अश्विन भाऊजी मी खरंच प्रेग्नेंट नाही आहे. म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना त्यावेळी आम्हाला समजलं आहे. आणि सायली रडत असते. अर्जुनने खरं तर सायलीला रडण्याचं नाटक करायला सांगितलेलं असतं. परंतु आता कल्पना घरातले सर्व जर इतक्या आनंदाने वेडेपिसे झालेले असतात की त्यांच्या आनंदावर आपण विर्जन पाडतोय हे पाहून आता सायलीला स्वतःलाच अश्रू अनावर होतात. त्यावेळी कल्पना आता सायलीला म्हणत असते, परंतु तुम्ही हॉस्पिटलमध्ये कशाला गेलतात, तुम्ही तर मंदिरामध्ये जाणार होतात ना. त्यावेळी सायली सांगते की हो आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो परंतु त्यानंतर आम्ही सहज रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलो होतो. त्यावेळी कल्पना म्हणत असते, अगं परंतु डॉक्टरांनी स्वतः मला फोन करून सांगितलं होतं. तेव्हा अश्विन सुद्धा म्हणत असतो, अगं डॉक्टरांनी क्लॅरिटी दिली आहे म्हटल्यानंतर तू अशी कशी बोलू शकतेस. अस्मिता तर पूर्णाजीला आता हळूच म्हणत असते की पूर्णाई मला तर असं वाटतं की यांना आधीपासूनच माहिती होतं की ही सायली प्रेग्नेंट नाही आहे. बघ ना त्यांच्या चेहऱ्यावरती किती 12 वाजले आहेत. जणू काही ह्यांना सर्व काही सत्य आधीच माहिती असल्यासारखे ह्यांचे चेहरे झाले आहेत. अस्मिता मुद्दामच आता पूर्णाजीला डिवचण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून पूर्णाजी रागाला जाईल आणि अर्जुन सायलीची चांगलीच खबर घेईल. त्यावेळी अर्जुन आता कल्पनाला समजावतो आणि ते रिपोर्ट हातात देतो आणि अश्विनला कल्पना आता चेक करायला सांगते. तेव्हा आता अश्विन खूप मोठा धमाका करत म्हणतो की नाही मॉम, म्हणजे वहिनी आणि दादा खरंच सांगतोय, सायली वहिनी प्रेग्नेंट आहे. परंतु अशी कशी चूक होऊ शकते, अगं डॉक्टरांनी स्वतः चेकअप केलं होतं म्हटल्यानंतर. त्यावेळी अर्जुन म्हणतो की अरे अश्विन काय झालं होतं, म्हणजे त्याचवेळी सायली पण चेकअपसाठी गेली होती ना आणि नर्सकडून चुकून आता रिपोर्ट बदलले गेले होते. आता कल्पनाला मात्र खूपच वाईट वाटत असतं. अर्जुन सायली आता जरी उठून गेले असले तरी तिकडे आता अश्विन, प्रताप, पूर्णाई सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. कल्पना रडत असते आणि तिची सर्वच जण आता समजूत काढायला लागलेले असतात. परंतु आता सायली अर्जुनला रूममध्ये गेल्यानंतर म्हणत असते, सर आपण जे काही केलं आहे ना ते सर्व काही आता मला खरंच आईंचा चेहरा पाहवत नाही आहे. त्यांच्या आनंदावर जणू काही आपण विरजनच पाडला आहे आणि आईंचा चेहरा बघितला का तुम्ही. त्यावेळी अर्जुन आता सायलीची समजूत काढत म्हणतो, मिसेस सायली आता जर हा प्रेग्नन्सीचा ड्रामा इथेच फुल स्टॉप करायचा असेल ना तर आपल्याला हे नाटक करावंच लागणार होतं. नाहीतर हे अजून प्रकरण पुढे किती वाढत गेलं असतं याचा काही नेमच नव्हता. त्यामुळे तुम्ही रिलॅक्स राहा, याबाबतीत अजिबात टेन्शन घेऊ नका. आता हे प्रकरण कोणीही
परत बाहेर काढणार नाही. परंतु त्यानंतर अर्जुनने आता अश्विनला सर्व काही सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणतो की हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी आम्ही गेलो होतो ना, तेव्हा अर्जुन आता प्रिया आणि अस्मिताचं नावच सांगत नाही. तो म्हणतो की म्हणजे एक नर्स होती, मी पाहिलं तिला, परंतु ती कोणाकडून तर पैसे घेऊन रिपोर्ट बदलण्याचा काहीतरी बोलत होती. म्हणजे अश्विन, मला तर वाटतं की हॉस्पिटलमध्ये सतत असे घोळ होतात काय की. त्यावेळी अश्विन म्हणतो, काय सांगतोयस दादा? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो म्हणजे माझ्या कानावरती पडलं म्हणून मी तुला सांगतोय. परंतु अर्जुन आता त्या कोण नेमकं होतं रिपोर्ट बदलवून घेणारं आणि पैसे चारून नर्सकडून सर्व काही करून घेणारं याची नावं मात्र फोडलेलीच नसतात. त्याने अश्विनला काहीही सांगितलेलं नसतं आणि पुढचं सर्व काही आता अश्विनच सोक्षमोक्ष लावणार असतो. तर इकडे आता अस्मिताने एक वेगळीच बातमी प्रियाला दिलेली असते. अस्मिताचा चेहरा पडलेला पाहून प्रिया म्हणत असते, अगं काय झालं आहे? तिकडे काही मोठी गडबड झाली आहे का? अगं म्हणजे तुझा चेहरा असा पडला आहे, नक्की काय झालं आहे सांगतेस की नाही? त्यावेळी अस्मिता सांगत असते, अगं आपला डाव आपल्यावरतीच उलटला. म्हणजे आपण जो खोट्या प्रेग्नन्सीचा बॉम्ब फोडणार होतो ना, त्याच्या आधी अर्जुन सायलीनेच तिथे मोठा धमाका केला आणि ते दोघे निघूनही गेले. मला वेळही नाही दिला तर सर्व सांगायला. त्यावेळी प्रिया म्हणते, मूर्ख कुठली? त्यानंतर आपल्याला एकच डाव गवला होता आणि त्यातही आता या अस्मिताने माती खाल्ली. आता त्या अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचं भिंग कसं फोडायचं, आता यासाठी प्रिया विचार करत असते. परंतु तिथे अस्मिता म्हणते, अगं परंतु मी ना म्हणजे अश्विनला बोलताना काहीतरी ऐकलं होतं. म्हणजे आता आपण जे त्या नर्सला पैसे देऊन काम करून घेतलं होतं ना, अर्जुन त्या बाबतीतच अश्विनला काहीतरी बोलत होता. परंतु अचानक पाठीमागून सायली आलती ना, म्हणूनच मी तिथून पळ काढला म्हणते. त्यानंतर आता प्रिया खूपच घाबरलेली असते. प्रिया म्हणते, या अस्मिताने तिथेही माती खाल्ली आहे आणि आता मी यामध्ये सर्वांमध्ये मीच अडकेन, कारण सर्व करणारी तर मीच होते. अस्मिता तर तिथे नावाला सुद्धा नव्हती. त्यामुळे प्रिया आता परत एकदा त्या नर्सकडे जाते आणि तिला म्हणत असते, हे बघ, जर आता तुला कोणी या रिपोर्टविषयी विचारलं ना, तर अजिबात सांगायचं नाही की मी हे सर्व काही करून घेतलं आहे. आणि प्रिया आता पैसे देत असते. परंतु ती नर्स म्हणते, नाही, मला आता असं पैसे घेऊन तुमचं काम करायचं नाही. मी ना माझ्या कष्टावर जगेन आणि मला माझी नोकरीसुद्धा घालवायची नाही. तुमचे पैसे आम्हाला तात्पुरते पुरतील, परंतु माझी एकदा नोकरी गेली तर माझ्या लेकरांचं मुलांचं काय होणार आहे? तेव्हा प्रिया आता त्या नर्सला धमकी देत असते. ती म्हणते, हे गुपचूप पैसे घे आणि स्वतःचं तोंड बंद ठेव. आणखीन हवे असतील तर आणखीन देते, परंतु ही बातमी कुठेही फोडायची नाही की रिपोर्ट मी बदलवले होते ते. त्याचवेळी आता तिकडून प्रिया गेलेली असते. परंतु अश्विनने मात्र त्या नर्स आणि प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं आणि कुठेतरी अश्विनला त्या नर्सवरती संशय आलेला असतो. परंतु अचानक त्या नर्सला फोन येतो आणि फोनवरती ती नर्स स्वतः सर्व काही सांगते की कसं एका बाईने तिला खूप सारे पैसे देऊन 2 वेळा रिपोर्ट बदलून घेतले. त्याचवेळी अश्विनला खूप मोठा धक्का बसतो आणि अश्विन आता त्या नर्सला घेऊन डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो की या मॅडम आपल्या हॉस्पिटलचं नाव पूर्ण खराब करून टाकत आहेत. यांनी कोणाकडून तर 2 वेळा पैसे घेऊन ते रिपोर्ट चेंज करून दिले आहेत. कोणाचे घेतले आहेत माहिती नाही, परंतु मी आता सर्व काही ऐकलं आहे. त्यावेळी ती नर्स आता खूपच घाबरून गेलेली असते. अश्विन म्हणतो आणि डॉक्टरसुद्धा आता म्हणायला लागतात, जर तुम्ही आता खरं सत्य नाही सांगितलं की तुम्ही आतापर्यंत किती घोळ केले आहेत आणि पैसे घेऊन लोकांना किती खोटे रिपोर्ट दिले आहेत, नाहीतर तुम्हाला आता आम्ही पोलिसात तर देऊ आणि त्यावरून नोकरीवरनं सुद्धा काढून टाकू. त्याचवेळी ती नर्स खूपच घाबरलेली असते आणि ती अश्विनला सांगते की तुमच्या वहिनीला ज्यावेळी ब्लड हवं होतं ना, त्यावेळी तुम्ही एका ताईंना पाठवलं होतं बघा, म्हणजे ज्यांचं ब्लड ग्रुप तुम्ही मला चेक करायला सांगितलं होतं. खरं तर ना त्यांनी मला त्यावेळी सुद्धा पैसे दिले होते की ब्लड ग्रुप मॅच होत नाही किंवा काहीतरी वेगळा रिपोर्ट बनवून दे म्हणून. आणि त्यानंतर त्यांनी तुमच्या वहिनी ज्यावेळेस इथे प्रेग्नन्सी टेस्ट करायला आल्या होत्या ना, त्यावेळी त्यांच्या प्रेग्नन्सीचे खरं तर खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले होते, परंतु का बनवायला सांगितले होते हे माहिती नाही. त्याचवेळी अश्विनला खूप 2 मोठे धक्के बसलेले असतात. एक म्हणजे प्रियाने खोटं बोलून आणि दुसरं म्हणजे पैसे देऊन आता 2 रिपोर्ट बदलून घेतलेले असतात. परंतु सायलीची प्रेग्नन्सी आधी पण खोटी होती आणि सायली वहिनीने ते सर्व काही आता घरी येऊन अर्जुन आणि सायलीने खोटं का सांगितलं असेल याचा अश्विन विचार करत असतो. अश्विनला आता
एक खूप मोठी गोष्ट समजलेली असते ते म्हणजे आता जर प्रियाचं ब्लड ग्रुप म्हणजे तन्वीचं ब्लड ग्रुप जर ओ निगेटिव्ह नसेल म्हणजे रविराज काकांच्या ब्लड ग्रुपशी ती जर ब्लड मॅच होत नाही म्हणजे तन्वी खरीच आता रविराज काकांची मुलगी आहे. परंतु DNA टेस्ट तर त्या रविराज काकांनी केली होती आणि त्यात सिद्ध झालं होतं की तन्वीच म्हणजे जी मुलगी आली आहे प्रिया तीच आता रविराज काकांची मुलगी आहे. परंतु सत्य काय आहे ब्लड ग्रुप तर मॅच होत नाही आहे. नेमकं कारण काय असेल असा अश्विन आता तिकडे विचार करत असतो आणि आता प्रियाचा खोटारडेपणा अश्विनच्या समोर तरी आलेला असतो आणि आता अश्विन नर्सने त्या 2 भयानक सत्यांचा खुलासा अश्विन समोर केलेला असतो. आता ते सर्व काही सत्य आता घरी येऊन सर्वांना सांगणार का आणि प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर सिद्ध करणार का आणि प्रियाने कसे 2 वेळा पैसे चारून खोटे रिपोर्ट बनवायला सांगितले हे सर्व काही आता रविराजांना समजल्यानंतर रविराज प्रियाच्या विरोधात कोणते ॲक्शन घेणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार.